नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी नागरिकशास्त्र विषयाचे प्रकरण 4 मूलभूत हक्क भाग 1 स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मूलभूत हक्क म्हणजे काय? 1. संविधानाने सांगितलेल्या तसेच कायद्याने ज्या हक्कांचे रक्षण केले आहे अशा हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात. 2. मूलभूत हक्काद्वारे अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून व्यक्तीला संरक्षण मिळते. 3. संविधानात नमूद केलेल्या या सर्व मूलभूत हक्कांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो. 2. विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके किंवा पदव्या दिल्या जातात? उत्तर: पदके. संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र ही पदके दिली जातात. तर पदव्यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणून भारतरत्न या पदव्या दिल्या जातात. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3. 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे? उत्तर: भारतीय संविधानाने शोषणाविरुद्धच्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कात केलेला आहे. त्यानुसार बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद करून बालमजूर हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. म्हणून 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी अशा धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठल्या विषयाचे स्वाध्याय हवे आहेत ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 4. संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिलेले आहेत? उत्तर: 1. प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. तसेच प्रत्येक व्यक्तीला अन्याय, शोषण, भेदभाव यांच्यापासून संरक्षण हवे असते. प्रत्येकालाच आपल्या गुणांचा आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण हवे असते. अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 2. स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा. मी येथे तुम्हाला चित्रपट्टी तयार करून दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3. खालील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मताच प्राप्त होत नाही. उत्तर: कोणत्याही व्यक्तीला हक्क हे जन्मताच प्राप्त होतात. 2. सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते. उत्तर: सरकारी नोकरी देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही. प्रश्न क्रमांक 4. पुढील संकल्पचित्र पूर्ण करा. स्वातंत्र्याचा हक्क. व्यवस्थित मी इथे तुम्हाला संकल्पचित्र पूर्ण करून दिलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.